अमरावतीच्या मेळघाटमध्ये वृद्ध महिलेची गावातून दिंड काढल्याची घटना। जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी वृद्ध महिलेच्या घरी भेट दिली। या प्रकरणातील 5 आरोपींना 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे वादग्रस्त ठरलेली 1 रुपयातील पीक विमा योजना बंद करा। कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीची सरकारला शिफारिश। राज्य सरकार कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष। सीबीएसई 12वीचे अंतर्गत गुण भरण्यासाठी 14 फेब्रुवारीची मुदत अंतर्गत श्रेणी गुण भरताना विलंब झाल्यास किंवा त्यात त्रुटी राहिल्यास ती दुरुस्त करता येणार नाही। राज्यात 2300 कोटींच्या कौशल्य विकास योजना आणि उपक्रम राबवले जाणार। कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढे यांची माहिती। मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्क मैदानावर पाणी फवारणी माती नळ काढण्याची आयआयटीची शिफारिश। काळे झेंडे लावून निषेध करत रहिवाशांचा इशारा। मुंबईत प्लास्टिक विरोधात तीव्र मोहीम। पालिकेच्या पथकाने दुकान आणि आस्थापनांना भेटी देत कारवाईत 61.5 किलो प्लास्टिक जप्त। धारावी पूर्ण विकास काम लवकरच सुरू होणार। रेल्वे वसाहतीच्या कामाकरता प्रारंभ। प्रमाणपत्र मिळालं। महिनाभरात नवीन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात येणार। कल्याण पूर्व भागात आज वीज पुरवठा बंद राहणार। जायबाई फिडर उच्च दाब वीज वाहिनीच्या देखभाल आणि दुरुस्तीचं काम हाती। दुपारी 4 वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद। न्यायमूर्ती आलोक आरत्यांचा मुख्य न्यायमूर्ती म्हणून आज शपथविधी। राज्यपाल CP राधाकृष्णन न्यायमूर्ती आराध्यांना शपथ देणार। वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार डॉक्टर किसन महाराज साखरे यांचे निधन। हृदयविकाराच्या झटक्याने किसन महाराज साखरेंचे निधन। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या।